नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवताचं एकनाथी भागवताचे आपले 14 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 15वा अध्याय वाचत आहोत. 15व्या अध्यायाच्या आपल्या 200 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 200च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून टाका. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. सर्पासी वायू धारण, विनासी जळतरण, पक्षासी नवोगमन, हे जन्मसिद्धी जान स्वाभाविक. हंस निवडी क्षीरनीर, कोकिळेसी मधुर स्वर, चंद्रामृत सेवी चकोर, हे सिद्धी साचार जन्मास्तव सहज सिद्धी, त्याम्या सांगितल्या सुबुद्धी. आता साधिली औषधी, लाभती सिद्धी त्या एक. श्वेतांबादारी गजानन, अंगारक चतुर्थी साधिल्या जान, सकळ विद्यांचे होय ज्ञान, धनधान्य समृद्धी. अजान वृक्षाची ओळखन, त्यासी फळे श्वानमुखे जान, त्याचे घडल्या क्षीरपान, होय आपण अजरामर. पिचू मंद नित्य सेविल्या देख, त्यासी बाधिना कोणी बीख, पाताळ गरुडीचे पाशिल्या मुख, त्यास देह दुःख बाधिना. पूतिका वृक्षाचे मुळी, असे महाशक्तीची पुतळी, ते साधल्या अप्सरांचे मेळी, क्रीडे तत्काळी साधक. अनंत औषधी अनंत सिद्धी, त्याची साधना कठीण स्त्रीशुद्धी. तपादी सिद्धींची विधी, एक सुबुद्धी उद्धवा. कुच्चू पराक चंद्रायण, आसार जलाशय धूम्रपान, तप करी जे जे भाऊन, ते सिद्धी जान तो पावे. एक मंत्र सिद्धीचे लक्षण, प्रेतावरी बैसोनी आपण, एक रात्र केल्यानुष्ठान, प्रेत देवता संपूर्ण प्रसन्न होय. तेने भूत भविष्य वर्तमान, ते सिद्धी प्राप्त होय जान. करिता सूर्यमंत्रा विधान, दूरदर्शन सिद्धी उपजे. जैसा मंत्र तैशी बुद्धी, तैशी त्यास प्रगटे सिद्धी. या सकळ सिद्धीची समृद्धी, योग धारणा विधी माझी असती. नेह टुनिया आसना, एक करोनी प्राणापाना, जो धरी योगा धारणा, सकळ सिद्धी जाना ते ठाई. म्या सांगितली सिद्धीची कथा, झालिया प्राणापान समता, आधी योग धारणा धाता, ते सिद्धी समस्ता प्रगटती. प्राणापान समान न करिता, योग धारणा ही न धरिता, मज एका ते हृदय धरिता, सिद्धी समस्ता दासी होती. मज पावावया तत्वता, मज एकांते स्मरता ध्याता, पाओ देऊन सिद्धीचे माथा, चारी मुक्ती स्वभावता दासी होती. नाना सिद्धीची धारणा धरिता, माझी सलोकता समीपता, हाता नयेगा स्वरूपता, मग सायुज्यता ते कैची. माझे अतिशय शुद्ध भक्त, ते मुक्तीसी दूर दवडीत, माझे निभावा ते नित्य तृप्त, ते पूज्य होत मज लागी. जो सकळ सिद्धीचा ईश्वरू, तो मी लागे त्याची पूजा करू, तेथिला जो सिद्धीचा संभारू, घेऊन निज व्यवहारू पळताती. सकळ सिद्धीच्या स्वामित्वेसी, मी भगवंत तिष्ठे भक्तांपाशी, तेची श्लोकार्थे ऋषिकेशी उद्धवासी सांगत. सकळ सिद्धीचे मी जन्मस्थान, माझे नि सिद्धीचे थोर महिमान, सिद्धीसी मज माझी निदान, या परी मी जान स्वामी त्यांचा. जे जीवात्म्याची ऐक्यता, त्या योगाचा स्वामी मी तत्वता, ते जेथ जीवत्वाची मिथ्यवार्ता, त्या ज्ञानाचा ही सर्वथा स्वामी मीची. ज्ञानोपदेष्टे जे साधू, त्यांचाही स्वामी मी प्रसिद्धू, माझे नि प्रसादे ज्ञानबोधू, होतसे विशदू सज्ञाना. उपदेशी उपनिद भावे,
उपनिषद भागे वेदू त्या वेदांचाही स्वामी मी गोविंदू मज वेगळा वेदवादू उच्चारी शब्दुनुच्चारे धर्म मनी जे ज्ञान साधन त्याचाही स्वामी मीची जाण मी सबाह्य परिपूर्ण चैतन्य घन सर्वात्मा मी सर्वात्मा सर्वव्याप्त सबाह्य परिपूर्ण समस्त हे माझ्या ठाई सहज स्थित एक सुनिश्चित उद्धवा जीवांच्या जीवा माझी माझा वास जीव मज माझी सावकाश माझे स्वरूप गास साहस गुणमायेस अनावृत्त जेवी घटाची वस्ती आकाशी आकाश सबाह्य त्या घटासी तेवी मी जीव मात्रासी सबाह्य ऋषिकेशी परिपूर्ण जैशी महाभूते भौतिकासी सबाह्य असती सर्वांसी तेवी मी सकळ जगासी सबाह्य ऋषिकेशी पूर्णत्वे पूर्ण जीवन जैसे तरंगासी का गोडी जैसी गुळासी तेवी अनंत कोटी ब्रह्मांडासी मी पूर्णत्वेसी परिपूर्ण मज पूर्णाची पूर्ण प्राप्ती निकट येत येता हाती ते संधी सिद्धी नागवीती भोग संपत्ती उपचारे ज्याचे रायापाशी पूर्ण चलन त्याचे हाताये लाचू संपूर्ण तेनेची तो पावे मरण तैसा सिद्धी जाण घातका हे अध्यायीचे निरूपण सांगावया हेची गा कारण माझे प्राप्तीस सिद्धी विघ्न उद्धवा जाण निश्चिती एकाग्र भजने माझी प्राप्ती होता ते संधीसी सिद्धी ती त्या भुलोनिया भोगसक्ती नागवीती साधका जे नेनती माझे निज सुख ऐसे जे का केवळ मूर्ख त्यासीच सिद्धीचे कौतुक अलौकिक भोगलिप्सा जैसे वेश्येचे हावभाव तैसे सिद्धीचे वैभव हे त्या गावया गा सर्व देवे हाध्याव निरूपिला ज्यासी प्राप्त माझे निज सुख त्यासी सिद्धी लुच्च प्राय देख ना देखती जन्ममरणाचे मुख माझा पूर्ण हरिख कोंदाटे सेविता सद्गुरु चरण कोंदाटे ब्रह्म परिपूर्ण तेथ सिद्धीसी पुसे कोण हे जानती खून हरिभक्त हरिभक्तीसी विकिला भाव भजने फिटला अहंभाव तेथ सिद्धीचा भोग संदेह निपजे पहाहो सर्वथा भुक्ती मुक्ती रिद्धी सिद्धी सद्गुरु चरणी गात्री शुद्धी हे नेनती जे मंदबुद्धी ते नाना सिद्धी वांछिती सकळ सिद्धीचे साधन निरपेक्षता सत्य जाण निरपेक्षांचे अंगन सिद्धी संपूर्ण ओळंगती सिद्धीची अपेक्षा ज्यांचे चित्ती सिद्धी त्याकडे न थुंकिती निरपेक्षांचे पायीची माती सिद्धी वंदिती सर्वदा ज्ञान वैराग्य भक्तीची माथा सत्य जानपा निरपेक्षता हे निरपेक्षता आली हाता मुक्ती सायुज्यता पाया लागे निरपेक्षतेपाशी सर्वसिद्धी निरपेक्षतेपाशी विधी निरपेक्षतेपाशी सुबुद्धी चरण वंदी हरणिशी निरपेक्षता तेथ निर्वाहो निरपेक्षता तेथ सद्भाव निरपेक्षतेपाशी भगवद्भाव यथार्थ पहावो तिष्ठतु निरपेक्षतेपाशी उपनिष्ठ भागू निरपेक्षतेपाशी साचार योगू निरपेक्षता स्वानंद भोगू सापडे श्रीरंगू निरपेक्षा एका जनार्दना शरण त्यांचे वंदिता श्री शरण चढती निरपेक्षता जाण सदा संपूर्ण स्वानंदे आम्हा स्वानंदाचा निजबोधू हा सद्गुरु चरणीचा प्रसादू महासुखाचा
विनोदू आनंदकंदू श्रीचरणी गुरुचरणी करिता भक्ती अनायासे प्राप्तचारी मुक्ती निज शांती सी विरक्ती सेव लागती गुरुभक्ता एका जनार्दना शरण त्याचे कृपेस्तव जाण श्री भागवताची निरूपण झाला संपूर्ण 15वा इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादश स्कंदे श्रीकृष्णोद्भव संवादे एकाकार टीकाया सिद्धिनिरूपण योगो नाम 15ोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु।